हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत की ब्लाऊजसाठी दोरी कशी बनवायची ते. तर बऱ्याच वेळा काय होतं की रेडीमेड दोरी हवं त्या कलरची भेटत नाही. मग आपण ब्लाऊजचं जे कापड आहे किंवा साडीचं कापड आहे मॅचिंग असं ते वापरून दोरी बनवू शकतो. तर ती कशी बनवायची त्याचाच हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता तुम्ही पाहिलं असेल, मी तर 1.25 इंच रुंद अशी कापडाची पट्टी मोजून घेतलेली आहे आणि लांबी 1 मीटरच्या आसपास घ्यायची आहे. आता मी ही जी कटिंग करत आहे हे ब्लाऊजचंच कापड आहे उरलेलं, त्यातच मी ही दोरी बनवणार आहे. तर मी 1.25 इंच रुंद अशी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि या बाजूने पाहू शकता ब्लाऊज कटिंग करताना थोडंसं ओबडधोबड आहे, तर तेही व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि मग आता आपण दोरी बनवणार आहे. तर इथे ही 1.25 इंच रुंद आणि जवळजवळ 1 मीटर लांब अशी पट्टी कट करून झाली आहे. तर पाहूया आता ही जी पट्टी आहे त्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित असं धागे वगैरे जे असतील ते कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग ही बरोबर अशी सेंटरला फोल्ड करून घ्यायची आहे. आता सेंटरला फोल्ड केल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला वाय आकार असा इथे तुम्ही पाहून घ्या. मी इथे वाय आणि बरोबर या आकारावर आहे शिलाई मारायची. आता हा वाय आकार कशासाठी, तर हे जे तोंड आहे पुढचं, या तोंडातूनच आपल्याला जी ही कापड आहे हे दोरीचं ते पलटून घ्यायचं आहे. म्हणूनच इथं मी असं थोडंसं तोंडाला पुढे रुंद भाग ठेवत आहे, म्हणजेच वाय आकाराची आपण शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने आणि सरळ जे आहे ते खाली एकसारखी शिलाई घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी बारीक दोरी हवी आहे तुम्ही घेऊ शकता. इथे 1/4 इंचापेक्षा थोडंसं कमी 1 सूत असं मी शिलाई मारत आहे. तुम्ही ते व्यवस्थित पहा, म्हणजेच आपलं जे सुईचं नॉब आहे त्याचं एक पट्टी धरा अशी बरोबर ती पट्टीच्या मार्जिनवरतीच मी इथे शिलाई मारत आहे. आणि ही शिलाई अखंड एकसारखी शेवटच्या टोकापर्यंत मारून घ्यायची आहे. दुसऱ्या टोकाला वाय आकार द्यायचा नाही, फक्त एकाच बाजूने वाय आकार द्यायचा. याला इथे आहे अशीच शिलाई मारायची कडेपर्यंत. तर आता इथं तुम्ही पाहू शकता मी ह्या टोकाला आहे अशी सरळ शिलाई मारलेली आहे आणि फक्त या टोकाला वाय आकार आहे. इथे पाहू शकता दोन्ही टोकांमधला फरक. आता आपण इथे सुई घेतलेली आहे मशीनची आणि हा घेतलेला आहे विदाऊट कलरचा दोरा, कारण आपल्याला ओळखू यावं म्हणून दोरा पलटवताना मी डबल दोरा घेतलेला आहे. आणि आता हे सुईचं जे टोक आहे त्यामधून मी ओवून घेत आहे. आता हा डबल दोरा ओवल्यानंतर हा चारेगी होतो. तर आता चारेगी दोरा दणकट होतो, त्यामुळे मी इथे चारेगी दोरा ओवून घेतला आहे. मागच्या बाजूने एक गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून दोरा निघणार नाही. आणि आता ही जी सुई आहे ती सुई आपण जो वाय आकार आहे त्यामध्ये व्यवस्थित ओवून घ्यायची आहे. आता तो कसा, तर चला पाहूया. तर आता हा जो आकार आहे, जी बंद बाजू आहे त्या बाजूकडून, म्हणजे इथे तुम्हाला झूम करून दाखवते मी. आता ही जी बंद बाजू आहे तिथून आपण सुई बरोबर अशी ओवून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा ओवलेली आहे. आणि नंतर हे जे सुईचा मागचा भाग आहे तो जो आपण शिलाई मारलेली आहे त्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. आणि शेवटपर्यंत ही सुई आपण जसं दोरी वगैरे ओवतो त्या पद्धतीने या टोकापासून त्या टोकापर्यंत घ्यायचे. किंवा तुम्ही शिलाई मशीनच्या दुकानामध्ये ही दोरी पलटवणाऱ्या मोठ्या मोठ्या वस्तू सुई भेटते ती तुम्ही वापरू शकता. पण मी इथे आपलं मशीनची जी साधी सुई आहे त्याचा यूज करत आहे. तर आता इथे पहा दुसऱ्या बाजूकडून ही सुई आलेली आहे. तर आता ही आपण कुठेतरी अडकून घ्यायची आहे. आता मी इथं मशीनचाच भाग आहे त्यालाच व्यवस्थित अडकवते आणि मग पुढचं आपण पाहूयात. तर आता हे जे टोक आहे इथं, हे जे कापड आहे हे पहा, हे कापड अशा पद्धतीने दोन्ही बाजूने व्यवस्थित पकडायचे, ओपन करायचे आणि मग ओढायचे. हे पहा, दोरा नाही पकडायचा आहे. दोऱ्याच्या कडेला जे कापड आहे ते कापड हलक्या हाताने ओढायचे. सुरुवातीला थोडासा त्रास होतो. थोडंसं कापड ओढलं म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 इंचापर्यंत अशा पद्धतीने हळूहळू हे कापड ओढायचं. आपल्या हाताला बरोबर जाणवतं. आतला दोरा नाही ओढायचा, फक्त बाहेरचं जे कापड आहे ते ओढायचे. आता इथे पहा अशा पद्धतीने मला इथे थोडासा वेळ लागत आहे. आता इथे पहा थोडंसं 1 ते 1.5 इंचापर्यंत तुम्हाला दोरी ओढताना थोडासा त्रास होईल. त्यानंतर इझिली दोरी तुम्ही ओढू शकता. आता इथे थोडंसं ओढलेलं आहे. इथं पहा हे कापड असं गोळा करून घेते. पण हे करताना मात्र दोऱ्याला ताण पडला नाही पाहिजे. काय करायचं, हे कापड गोळा करायचे आणि हा दोरा आहे तो इथे पाहू शकता असा लूज सोडायचा आहे. आणि जे दोरीचं आपण उलटी केले जे टोक आहे तर टोक हे बघा आपल्या हाताला जाणवतं, ते टोक गच्च पकडायचं आणि मग हे गोळा केलेलं कापड मागं खेचायचं. इथे पहा, हे पहा अशा पद्धतीने खेचायचे. आता इथं थोडंसं गुंतलेलं आहे तर आपण अगोदर जे तोंड आहे ते एकदा
पॅक झालेलं असतं कापड खेचताना, ते एकदा ओपन करून घ्यायचं आहे, कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून हे करायचं आहे. एकदम जर तुम्ही एकदम सगळं कापड गोळा करून घेतला आणि मग जर ओढायला गेला तर जो वाय आकार आपण दिलेला होता त्या याच्यावरती सगळ्या कापडाचा एकदम असा भार येतो आणि मग मात्र दोरी किंवा मधला दोरा तुटला की आपली पूर्ण बनवलेली दोरी आहे ती फेल जाते. त्यामुळे हळूहळू थोडं 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 करत असं घ्यायचं आहे आणि हार्डली 5 ते 6 मिनटामध्ये तुमची दोरी बनवून तयार होते. आणि इथं पहा, आता हे जे दोरीचं टोक आहे ते बाहेर आल्यानंतर तुम्ही असं कापड गोळा न करता फक्त हाताने जरी ओढलं तरी दोरी इझिली पलटी होऊन जाते. इथं पहा, अशा पद्धतीने पूर्ण दोरी आपण खूप सोप्या पद्धतीने इथं पलटून घेतोय. पाहू शकता आता इथे आपली दोरी बनवून तयार झालेली आहे आणि किती पक्की दोरी झालेली आहे पाहू शकता. आता हे धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आता आपली दोरी ब्लाऊजला लावण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही दोरी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल आणि ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि एकदा ही दोरी बनवण्याचा प्रयत्न करून अवश्य पहा. तर चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.